नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण वाटपाची डाळ पाहायची आहे। अतिशय सोपी रेसिपी आहे। तुरीची आणि मुगाची डाळ जी आहे एक चमचा कमी प्रमाणात जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यामध्ये मिरची घालायची आहे। पोपटी मिरच्या मी 4 इथे घातलेल्या आहेत आणि टोमॅटो अर्धा घातलेला आहे। आणि जे आहे ते अर्धा वाटी आपल्याला वाटण्यासाठी खोबरं किसून घ्यायचं आहे, ओलं खोबरं। हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं जे आहे किसलेलं ते काढून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यात फक्त आपल्याला जिरं आणि हळद घालायची आहे वाटण्यामध्ये। म्हणजे ओलं खोबरं, जिरं 1 चमचा आणि हळद 1 चमचा आपल्याला घालायची आहे। ज्यावेळेस आपल्याकडे डाळ म्हणजे कमी असेल, पाहुणे जास्त आले असतील, तर ही वाटण्याची डाळ आणि कोकणात अगदी सुप्रसिद्ध आहे, सगळ्यांकडे अशीच डाळ केली जाते। तर ही जी आहे रेसिपी ट्राय करणं तर आपण ट्राय करायची आहे आणि बघायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने जे आहे ते ओलं खोबरं जे आहे, जिरा आणि हळद ह्यांचं वाटण करून घेतलेलं आहे, मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। तोपामध्ये जे आहे ते 4 चमचे तेल घातलेले आहे। गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे 1 चमचा। जिरा आपण वाटणात घातलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यात घालण्याची गरज नाही आहे। कढीपत्ता घातलेला आहे आणि हे चांगलं तडतडल्यानंतर कढीपत्ता आणि मोहरी जेव्हा तडतडेल त्यानंतर हिंग घालायचं आहे अर्धा चमचा। आणि जी डाळ आपण नेहमीप्रमाणे जशी कुकरला शिजवून घेतो ती डाळ ह्याच्यामध्ये घातलेली आहे, मिरची आणि टोमॅटोवाली शिजलेली। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये वाटण जे आपण केलेलं होतं ओल्या खोबऱ्याचं जिरा आणि हळद घालून ते वाटण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। ह्याला जेव्हा उकळी येईल त्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। 1 चमचा मीठ मी घातलेला आहे आणि अगदी छोटा असा गुळाचा तुकडा घालायचा आहे, ज्याच्यामुळे चव खूप छान येते डाळीला। तर अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे आणि एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आपण फोडणीची डाळ तर करतोच, पण ही वाटप घालून डाळ करा, खूप छान लागते। वरण भाताबरोबर वरण आणि भात खूप छान लागतो या अशा पद्धतीचा। आणि ह्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। झटपट आणि सिंपल होणारी अशी रेसिपी आहे ही, खूप छान आहे आणि कोकणातली अगदी सुप्रसिद्ध आहे। म्हणजे प्रत्येक घरामध्ये डाळ ही अशीच केली जाते, डायरेक्ट अशी फोडणीची डाळ केली जात नाही, तर वाटण्याची डाळ केली जाते। तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला तृप्ती नाईक सिटी टू विलेज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा यूट्यूबवर। आणि अशाच आपण विविध रेसिपी घेऊन भेटूया परत। धन्यवाद।